बाई माय आता मरणाची भूक लागली आहे. केव्हा होते स्वयंपाक आणणं? पडते की नाही जरासं तरी करायला लोकीस नाही गेलं का? बाबा बाय जेवण कर रे. आता तुम्ही माझा स्वयंपाक करायला ते फोन मोबाईल त्याला भूक लागली असेल चार्जिंग ला लावा. ठेव मोबाईल ठेव बरं. बाय होते की नाहीच म्हणतो आज. नाही जेवायची खर लागली. बाय टाटा मिठामध्ये भांडण आहे असं काय म्हणाली भिकाऱ्यावानी. बापू तुम्ही वेगळे केव्हा निघता हो? मी आईला तरच द्यायला नुसता. नाही म्हणतो तुम्ही मायबोड मी शेताकडे गेले ना तुझे कांदा भरायची काय की कांदा भरायची गरज आहे का? लेकराला सुद्धा कळालं की इतकं जाऊन खायला तू. नाही म्हणतो तुम्ही मायले का मिळून मला एका दिवशी पक्का घराच्या बाहेर छत्तार ये. बापू मग तुम्ही कंटूचे तांदूळ तुमच्या हिश्श्याची केव्हा निघता हो? अरे मी इकील नाही तिकडे फुकून देईल येऊन. दीड दिवस आम्हाला नावच की तू. नाही बापू मला 1.5 दिवस नाही 5 वर्ष झाली मोपून. असं का? कोण वाजवायचं शिकायला नाही 5 वर्ष झाले का? बाबा बराच मोठा झाला माय मग काय आरतीची रोटी खाय माय बस. बापू आली. आले का? राम 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 राम. असं का? थांबा राम राम. बापा वरानात तरी पियानाचं राम रामात तरी खाला की हो. बरोबर खायच्या टायमाला उतरले. बापू वरण उष्ट केलं आता मला वरण खायला. बाबा पोट्री करूच रे. ताण घेऊ नको तू. बापा काळे बिबेन गोडलिंबाचा पलाटा कापा फार साजरी लागायली त्यानं. त्या पोटरीशी तिला काहीच कळलं नाही. वार कळलं नाही, दिवस कळलं नाही. नुसते पोटरी करायली. आई तुला एका दिवशी पोटरीचा रसा चालतोय मग काय बरं आमची चौकशी होती काय नाही. तुम्ही म्हणशील मग डबल कर अरे पण देवा तुला लाज आहे का नाही? आजपर्यंत वाटलं नाही तुम्हाला खाऊ घालतो का? थांबतोय का तू आता? बाई कराडून जाय मामा या टोंगळ्याची वाटी सकाळी. बाई मी खाया बसले की मारत राहू पाहिजे. घास कमी व्हायले तर